गुड मॉर्निंग. मी संजीवनी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर चला, आज मी बनवणार आहे दह्यापासून श्रीखंड. आज सकाळी सकाळी दह्यावाले काका आले होते, तर म्हटलं चला आता दह्याचं म्हटलं काहीतरी तर बनवाच लागेल. त्यासाठी म्हटलं आज श्रीखंड बनवून पाहू. म्हटलं चला मग आज श्रीखंड बनवून पाहते मी. हे पहा, मी घेतलेलं आहे दही घेतलं. आता त्याच्यासाठी हा थोडासा गंज घेतला, छोटासा. त्याच्यावर ही चाळी ठेवली. आता एकदम असा कॉटनचा कपडा पाहिजे, एकदम पतला पतला कॉटनचा कपडा पाहिजे. आता याच्यात टाकून घेतो आपलं दही. हे सर्व काढून घ्यायचं. नंतर काय करायचं, हा आपला जो नरम कपडा असते, एकदम पातळ कपडा घ्यायला लागते. त्याचं पाणी असं एकदम असं गाळून घ्यायचं आहे बा. आवाजही येत असेल तुम्हाला. हे पा पाणी गळू राहिलं याच्यातलं. काय करायचं, एकदम असं करकर पिऊन असं त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं. याच्यातलं पाणी कसं झरते, सर्व असं पाणी काढून घ्यायचं. करकर करकर पिऊन असं याच्यातलं सर्व पाणी निघते. या दह्यात जेवढं पाणी असलं की नाही, तेवढं पाणी सगळं काढून घ्यायला लागते. जेवढं जेवढं पाणी काढलं तेवढं तेवढं पाणी निघते. मला नाही काढत. बापरे, याला छत्र पडले, सबन महागार उडलं. जास्त जोरात दाबलं त्याच्यासाठी मी हे झाली, पासर महागार उडलं. आता हातावर, कपड्यावर. अरे रे 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 रे. आता थोडेसे असेच होते, कारण की आता दहीवाले गेले घरी. आता संध्याकाळी थोडंसं कसं करून दाखवा लागेल. आता सगळं अंगावर सांडलं, भीतीवर सांडलं, केसावर सांडलं, सगळं दहीच दही झालं. दह्यानं सांगोळ झाली आज. चला आता जेवढं आहे तेवढंच करू आपण आता हे. चला आता हे जेवढं आहे तेवढंच करून पाहू, जास्त नाही आता सांडते अंगावर. आता हे काय करतो मी, याच्याशी पुतळी बांधून आता हे दिवसभर म्हणजे 12 घंटे ठेवा लागते, याच्यातलं सर्व पाणी गळेपर्यंत. पाच श्रीखंड बनवता बनवता काय माय हाल झाले, सबन उडला अंगावर दही. जाऊ दे, आता जेवढं दही आहे त्याचंच आता श्रीखंड बनवू आपण. आता जास्त नाही बाप्पा, हे परत बस झालं तर अंगावर उडते. श्रीखंड बनवता बनवता सारे माई दह्यानं सांगोळ झाली, येलेच झाले असतं माई. आता बस झालं. आता काय करतो मी, याची अशी फिट्ट अशी पुतळी बांधून ठेवतो. फिट अशी पुतळी बांधून ठेवतो आणि याला काय करतो, आता दिवसभर अटकून ठेवतो. म्हणजे कसं असं याचं दिवसभर पाणी थेंब 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 गळत राहते. आता हे एवढं आपलं राहिलं आता दह्याचं, याचं आता थेंब थेंब पाणी गळू देतो. चला आता मी चहा ठेवतो ना त्याच्यासाठी.
आपलं आता दही ठेवलं म्या, म्हणजे आता दह्याचं तर काय सांगू तुम्हाला, साऱ्या माझ्या अंगावरच उडलं. आता जरासं राहिलं ते मी असं लटकून ठेवली, ते अशी पुतळी होती ना ती अशी लटकून ठेवली भिंतीवर. आता त्याचा थेंब थेंब पाणी गळत राहते. मग आता ते संध्याकाळी तुम्हाला दाखवतोच की त्यातलं पाणी संपलं की आणखी तुम्हाला करून दाखवतो ते बाकीचं श्रीखंड. चला तर आता आपलं मगाचं दह्याचं श्रीखंड झालं का पाहू, त्यातलं पाणी सर्व निघालं का पाहू. आता हे पायाले माशा लागल्या नाही पाहिजे त्याच्यासाठी मी काय केलं, ह्याची चाळणी ठेवली होती. हे बा याच्यातलं सर्व पाणी निघालं, एकदम कोळलं झालं. चला आता पाहू आपण याच्यातलं हे पाणी किती निघालं होतं पाहू. सर्व पाणी निघालं आहे, पाचा गोळाचा गोळाच निघाला, काहीच पाणी नाही आहे त्यात. आता हे आपण काय करू, मग तुम्हाला तर माहीत आहे किती मोठं दही सारं सांडलं, मग अंगावरच सांडलं होतं. आता हा गोळा जो आहे की नाही, आता याला असं चम्मचने एकदम बारीक करून घ्यायचं. हे श्रीखंड जे आहे ना असं एकदम मोकळं झालं पाहिजे, असं चम्मचनं पाय असं एकजीव झालं पाहिजे, सर्व नरम झालं पाहिजे, असं पतलं. आता कसं चोपडं झालं एकदम. दह्यात कसे अशा जशा गाठोड्या असतात ना, या श्रीखंडमध्ये काहीच नाही दिसत. कारण की आपण याच्यातलं सर्व पाणी म्हणजे थेंब पाणी निघालं याच्यातला, थेंब. मी पाहिलं त्याला, म्हणजे ज्यावेळेसपासून त्याचं असं बांधून ठेवलं ना कपड्यात, तेव्हापासून मी अशी पायात बसली की पाणी निघालं का असं थेंब गळत होतं. का कसं झालं मस्त. आता झालं आपलं हे 2 मिनिट तरी मी असं चम्मच मस्त जरा फिरवलं. आता झालं मस्त, नरम झालं. थोडीशी एवढीशी साखर घेतली. आता याला काय करायचं, या साखरला बारीक करून घ्यायचं. अशी साखर बारीक करून घ्यायची. आता ही आपली बारीक कुटून झाली ही साखर. आता मी काय करतो, हे थोडीशी चाळणीतून गाळून घेतो. पहा कसं बारीक झालं साखर. आता हे चाळणीतून गाळून घेतो. आता हे उरलेली साखर जे आहे हे चहात कामा येते, हे टाकून देते याच्यात. आता अशी सर्व साखर काढून घेतली नाही. गुळ माशा नका बसू रे बा, गुळ आहे. आता हे काय करायचं, 1 चम्मचच टाकायची, थोडीशी शिल्लक टाकायची. झालं. आता हे साखर पिट्टी जी आहे ना आपली, ते अशी एक जीव करून घ्यायची, अशी मस्त मिक्स करून घ्यायची. आणि हे कसं साखरची पिट्टी आहे त्याच्यानं लवकरच याच्यात मिक्स होऊन जाते. साखर कशी एक जीव होत नाही पटकन, साखर पिट्टी लवकर एक जीव होऊन जाते. हे झालं आपलं मिक्स करून झालं. आता काय करतो मी, आता हे काजू बदाम जे आहेत ना याचे असे बारीक तुकडे करून घेतो. 5 रुपयात 2 पन्ने आल्या, 10 रुपयात 2 पन्ने आहेत काजूची आणि बदामची. हे पण हे काजू बदामचे असे बारीक असे तुकडे करून घ्यायचे. हे काजू तर हातानंच मोडतात. आता गोळ्यानं साऱ्या माशा लागू राहिल्या. आता हे काय करतो मी, झाकून ठेवतो थोडंसं. आता साखरच्या ना माशा तेवढ्या तर येतातच, फक्त पोळू गिळू नको म्हणा याच्यात, मग झालं. आता हे काय करतो मी, असं प्लेटीतनी वाटीतनी त्याच्यात असं काढून घ्यायचं. श्रीखंड कसं झालं, काय पाहिजे त्याच्यावर काय करायचं, आता हे असे काजू बदाम टाकून द्यायचे. बाकी मस्त झालं श्रीखंड. घरच्या घरी श्रीखंड करायला काय